Hello students. Next lecture, mathematical logic in statement patterns. Upon conjunction, disjunction, negation, conditional, bicondition किंवा implication, double implication. हे आपण कनेक्टिव्हिटी पाहिले. तर ह्या कनेक्टिव्हिटीवरून एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे स्टेटमेंट पॅटर्न. फॉर सिंपल आपण एक्झाम्पल की आपल्याकडे P, Q and R असे स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत. मग ह्या नंबर ऑफ स्टेटमेंटची जी काय कनेक्टिव्हिटी होणार, म्हणजे समजा ते स्टेटमेंट अँड ने जोडले असतील, ऑर ने जोडले असतील, किंवा त्या स्टेटमेंटच्या मध्ये नॉट वर्ड आला असेल, किंवा इफ देन किंवा इफ अँड ओनली इफ यासारख्या सेंटेन्सने जर हे स्टेटमेंट जोडले असतील तर त्याची असलेली फायनल पॅटर्नची जी काय ट्रूथ व्हॅल्यू येणार ती आपण पाहणार. आता याचं सिंपल एक्झाम्पल इथे P कंजंक्शन निगेशन Q ह्या स्टेटमेंट पॅटर्नची आपल्याला फायनल ट्रूथ व्हॅल्यू काढायची. त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय काय येऊ शकते ते आपण काय म्हणतो P कंजंक्शन निगेशन Q असं काहीतरी आपलं स्टेटमेंट पासून तयार झालेली कनेक्टिव्हिटीची पॅटर्न्स. आता हे कनेक्टिव्हिटी पॅटर्न्स मध्ये आपण जो ट्रूथ टेबल घेणार आहे, मग त्या ट्रूथ टेबल मध्ये असलेले नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज हे कसे फाइंड आउट करायचे, बरोबर की नाही? कारण आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं म्हणजे कॉलम येणार आणि रो येणार. तर नंबर ऑफ कॉलम हे नंबर ऑफ कॉलम तुमचे असलेले स्टेटमेंट्स आणि कनेक्टिव्हिटी यांच्या नंबरवर असतात. इथे असलेल्या स्टेटमेंट्स किती आहेत आपले, त्याला आपण या म्हणू इच टू स्टेटमेंट and कनेक्टिव्हिटी म्हणजे आपले सिम्बॉल किती यूज केले आहेत, एक आणि दोन. इथे सिम्बॉलला आपण या कन्सिडर करू इज म्हणजे तुमचे स्टेटमेंट्स दोन झाले, कनेक्टिव्हिटी दोन झाले. तर नंबर ऑफ रोज हे जे नंबर ऑफ रोज आहे, तर हे आपण नंबर ऑफ रोज कसे फाइंड आउट करणार आहे की असे आलेले आपले जे रोज आहेत ते रोज कसे येणार आहे, तर जेवढे स्टेटमेंट असेल त्याला पॉवर द्यायची, बरोबर की नाही? म्हणजे इथे आपल्याकडे किती स्टेटमेंट्स आहेत, एक दोन, त्याला नंबर ऑफ स्टेटमेंट्सनी काय द्यायची, पॉवर द्यायची. therefore number of rows is equal to 2 raised to n. इथे दोन स्टेटमेंट्स आहे म्हणून यांची व्हॅल्यू किती होणार आहे, 2 and 2 raised to 2 is equal to 4. आता नंबर ऑफ कॉलम्स आपण कसे काढणार आहे, ऍडिशन ऑफ नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी. तुमचे जेवढे नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत तेवढी नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी तुमची सिंपल ऍडिशन करायची. मीन्स 2 plus 2 is equal to 4. म्हणजे इथे आपल्याला 4 कॉलम्स आणि 4 रो लागतात. इथे आपण आता ह्या स्टेटमेंटचा पॅटर्न काय करू आपण, ड्रॉ. इथे नंबर ऑफ रोज किती आहे, 4 आहे. 1 2 3 and 4 झाले. आता या चारच्या वरती अजून एक रो घ्यायचा आहे जो आपले ते सिम्बॉल आहे, कनेक्टिव्हिटी सिम्बॉल घेणार ते नोट डाउन करणार आहे, म्हणजे त्याला P. आता नंबर ऑफ कॉलम किती आहेत ते सुद्धा 4 आहेत. 1 2 3 and 4. एक एक्स्ट्रा घेतलेला जो आपला रो आहे, तो एक्स्ट्रा घेतलेला रो आपण कशासाठी घेतोय, तर इथे हे जे कनेक्टिव्हिटीज आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहित आहे. आता पहिले दोन कॉलम P and Q, बरोबर, जो फर्स्ट असेल तो फर्स्ट लिहा, जो सेकंड नंबरला
कॉलमला लिहा. आता इथल्या पुढच्या कॉलम मध्ये काय लिहायचं, तिथल्या पुढच्या कॉलम मध्ये सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा सिंगल कंडिशन असलेली किंवा सिंगल कनेक्टिव्हिटी असलेला वर्ड यूज करायचा. मग सिंगल कनेक्टिव्हिटी कोणती आहे, तर निगेशन ही सिंगलच होते. निगेशन हे स्टेटमेंट हे फक्त एकाच ह्याच्यावरती होतंय, म्हणून इथे आपण काय घेतलं, निगेशन क्यू. आणि लास्ट मध्ये पी कंजंक्शन निगेशन क्यू. ज्याप्रमाणे आपले स्टेटमेंट येत जातील त्याप्रमाणे आपल्याला ते कॉलम करत जायचे, त्यांची ग्रुपिंग करत जायचे. आता किती असलेल्या ट्रूथ व्हॅल्यू, तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण दोनदा ट्रूथ लिहितो, दोनदा फॉल्स लिहितो. का इथे दोन स्टेटमेंट्स आहे म्हणून ते दोनदा आले. जर तीन स्टेटमेंट असते तर 2⁻³ म्हणजे 8 झाले असते, मग 8 च्या निम्मे किती आले असते, 4 आले असते. त्याप्रमाणे 4 2 1. आता आपण पुढचे एक्झाम्पल मध्ये समजू. इथे ह्याच्या निम्मे P F T हे दोन कॉलम आपले सगळ्यांसाठी कॉमन येणार. आता पुढचे डिपेंडिंग बाय द कनेक्टिव्हिटी स्कीम, म्हणजे ते तुमच्या सिम्बॉलवर आणि कनेक्टिव्हिटीवरती डिपेंड असते. आता निगेशन निगेशन क्यू, आपल्याला क्यूचं निगेशन करायचं. मग क्यूचं निगेशन कसं होणार आहे, निगेशनच्या कंडिशन मध्ये आपण पाहिलंय ट्रू इज निगेशन टू फॉल्स अँड फॉल्स इज निगेशन टू ट्रू. म्हणजे चेंज द प्रॉपर्टी. म्हणजे जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येणार आहे, आणि फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू आहे. इथे सुद्धा T F F T. आता इथे P कंजंक्शन निगेशन. आता इथे घेताना ट्रूथ टेबल साठी असलेल्या स्टेटमेंट्स P चं आणि निगेशन Q चं घ्यायचं आपल्याला संपूर्ण. आता हा Q येणार नाही, तो येणार आहे कोणता, निगेशन Q येणार आहे. मग निगेशन P आणि निगेशन Q चं कंजंक्शन साठी आपल्याला कंजंक्शनची प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे. ते स्टेटमेंट्स काय, ते कनेक्टिव्हिटी आपण काय सांगतो, एनी वन सेंटेन्स और स्टेटमेंट इज फॉल्स कंजंक्शन ट्रूथ व्हॅल्यू इज ऑल्सो फॉल्स. तुमचं एक जर स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर तुमचं आलेलं कंजंक्शनचं ट्रूथ व्हॅल्यू ही काय येते, फॉल्स आहे. मग इथे F आहे, ह्या दोघांमध्ये एक F आहे, एनी वन म्हणजे इथे फॉल्स आलं. इथे F आहे का, इथे F आहे का, नाही म्हणजे दोन्ही ट्रू आहे म्हणून तुमचं इथे काय आलं, ट्रू आलं. इथे दोन्ही F आहे, आपल्याला एनी वन पाहिजे म्हणजे इथे फॉल्स, इथे फॉल्स. म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नची लास्टची जी कनेक्टिव्हिटी येते ती कनेक्टिव्हिटी काय येते, तिथे सिंपल फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू इज द सिंपल कनेक्टिव्हिटी. ही काय झाली आपली असलेली सिंपल कनेक्टिव्हिटी तयार होते. तर ह्याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला तीन बेसिकली रूल लक्षात ठेवावे लागतात. पहिला रूल्स म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमचा. हे दोन रूल्स आहेत. तर नंबर ऑफ रो साठी आपण स्टेटमेंट कन्सिडर करतो आणि नंबर ऑफ कॉलम साठी आपण कनेक्टिव्हिटी आणि स्टेटमेंट हे दोन्ही कन्सिडर करतो. आता नंबर ऑफ रोज हे पाहताना तुमच्याकडे जेवढे स्टेटमेंट असतील त्या स्टेटमेंटला ती स्टेटमेंट पॉवर कन्सिडर करून 2 नंबर ऑफ स्टेटमेंट म्हणजे 2 नंबर ऑफ स्टेटमेंट हे किती होते, 2 होते. म्हणून तुमचे रोज किती झाले, 4 झाले. जर समजा इथे 3 स्टेटमेंट असतील तर 2 बरोबर आहे. 2 किती आले असते, 8 आले असते. सेकंड, नंबर ऑफ कॉलम इज द एडिशन ऑफ नंबर ऑफ स्टेटमेंट अँड कनेक्टिव्हिटी. मग इथे तुमचे नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे, 1 2 आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे सिम्बॉल किती आहे, 1 आणि 2. त्या दोघांची ऍडिशन केली 2 + 2 = 4. असे तुमचे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो येतात. आणि वरचा जो आपण इथे घेतलेला जो रो आहे तो रो म्हणजे असलेली आपली पॅटर्नची जी काही सिम्बॉलिक कंडिशन होत जाणार आहे पुढे पुढे त्यानुसार त्याला सोल्युशन किंवा त्याला ऑपरेशन सुद्धा म्हणतो की आपण जसं ते ऑपरेशन करत जाणार आहे त्याप्रमाणे इथे ते लिहित जायचे. आता सेकंड एक्झाम्पल इथलं आपल्याला समजेल. फर्स्ट एक्झाम्पल समजलं, 1-2 एक्झाम्पल समजली तुम्हाला संपूर्ण चॅप्टर समजले असेल. सेकंड
आता ह्या सेकंड एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट्स या नंबर ऑफ स्टेटमेंट काय पी आणि क्यू जरी हे रिपीट झाले तरी ते स्टेटमेंट रिपीट होतात त्यांना पुन्हा पुन्हा घ्यायचं नाही एकदा घेतलेलं स्टेटमेंट हे एकदाच घ्यायचं म्हणजे इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत 2 या नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी म्हणजे सिंबॉलिक नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आहे निगेशन कंडिशनल बाय कंडिशन किंवा इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन एकूण किती होतात तर 3 आता नंबर ऑफ रो साठी असलेला फॉर्म्युला 2 रेज टू नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2 रेज टू n the number of statements ते किती आहे 2 रेज टू 2 means 4 नंबर ऑफ कॉलम साठी असलेला फॉर्म्युला ऍडिशन ऑफ नंबर ऑफ स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्हिटी मग नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत 2 कनेक्टिव्हिटी किती आहे 3 म्हणजे तुमचे टोटल कॉलम्स किती होत आहेत 5 ते आपण ड्रॉ करू एक 2 3 4 नंबर ऑफ रोज झाले 1 2 3 4 5 हे तुमचे काय झाले नंबर ऑफ कॉलम आता याच्यावरती 1 हे आपल्याला सिम्बॉल लिहिण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीचं स्टेटमेंट्स लिहिण्यासाठी ड्रॉ करायचं आहे आता फर्स्ट काय आला पी सेकंड क्यू ट्रूथ व्हॅल्यू पण आपण लिहून घेऊ फर्स्ट मध्ये 2 टाइम्स टी 2 टाइम्स सेकंड मध्ये अल्टरनेटली टी एफ आता इथल्या कॉलम मध्ये आपल्याला ऑपरेशन कसं करत जाणार त्यानुसार आपल्याला कनेक्टिव्हिटीचे सिम्बॉल लिहित जायचे आता पहिलं सिंगल तर हा काय सिंगल आहे सिंगल काय निगेशन पी आता निगेशन पी च्या नंतर काय लिहायचं क्यू लिहायचा का पी लिहायचं बरोबर की नाही आपल्याला नेहमी कनेक्टिव्हिटी साठी 2 स्टेटमेंट लागतात म्हणजे इथे संपूर्ण निगेशन एक स्टेटमेंट कंडिशनलला कनेक्टेड विथ द क्यू आणि पी हे बाय कंडिशनलचं संपूर्ण स्टेटमेंट्स आहे म्हणजे इथे सेकंडला आपल्याला क्यू बाय कंडिशनल पी म्हणजे जर संपूर्ण ब्रॅकेट मध्ये दिलं असेल तर ते आहे तसंच जायचं पण जर ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेशन असेल तर आधी सॉल्विंग निगेशन आणि नंतर तो ब्रॅकेट आधी ब्रॅकेटच्या आतमध्ये सॉल्व करायचं त्याच्यानंतर तो ब्रॅकेट जसं आपण मॅथमॅटिकल प्रोसेस मध्ये करतो त्याचप्रमाणे म्हणजे न्यूमेरिकल नंबरच्या साठी आपण आधी ब्रॅकेट सोडवतो त्यानंतर त्या ब्रॅकेटची पुढच्या असलेल्या ॲडिशन मल्टिप्लिकेशन जी असलेली आपण प्रोसेस करतो इथे सुद्धा सेम तीच प्रोसेस करतोय आपण आणि लास्ट निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी आता जर हे मोठे मोठे स्टेटमेंट होत असतं तर त्याला तुम्ही नंबर दिले तरी चालतात म्हणजे याला 1 2 3 4 5 इथे डायरेक्ट लिहायचं पी म्हणजे निगेशन 1 इथे लिहिणार आपण 2 बाय कंडिशनल 1 इथे लिहिणार आपण हा कॉलम नंबर 3 झाला 3 कंडिशनल 4 असे नंबर लिहिले तरी चालतात ते आपण बेसिकली लिहू शकतो ह्याला मी 1 नंबर दिला ह्याला मी 2 नंबर देतो तर पुढचं माझं जे काय होणार निगेशन 1 इथे मी काय लिहितोय 2 कंडिशनल 1 त्याला आपण कॉलम नंबर दिला तरी चालेल 1 2 3 4 5 मग हे काय झालं आपलं 3 बाय कंडिशनल 4 या नंबर मध्ये लिहिले तरी चालतील पण शक्यतो आपली ह्या प्रोसेस मध्ये लिहिलं आपण पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ते इझी जातं आता फर्स्ट निगेशन पी म्हणजे निगेशनची प्रॉपर्टी काय सांगते तर ट्रू असेल तर तो फॉल्स होणार
आणि फॉल्स असेल तर तो ट्रू होणार. फक्त पी साठी आपण इथे विचारतो. आता बाय कंडिशनल मध्ये इथे आपण प्रोसेस करताना रिव्हर्स आहे, म्हणजे क्यू स्टेटमेंट आधी नंतर पी स्टेटमेंट्स. तर क्यू स्टेटमेंट्स आधीच घ्यायचं, त्याच्यानंतर पी स्टेटमेंटचा विचार करायचा. आता बाय कंडिशनल मध्ये काय म्हणतो, बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. एनी वन स्टेटमेंट ट्रू अँड फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजे जर दोन्ही स्टेटमेंट्स हे ट्रू असतील किंवा फॉल्स असतील तरच आपलं ट्रूथ येणार. इथे क्यू क्यू बाय क्यू बाय कंडिशनल पी, म्हणजे इथे काय झालं, ट्रू का दोन्ही ट्रू आहे. लास्ट क्यू बाय कंडिशनल पी, इथे दोन्ही सुद्धा फॉल्स आहे, म्हणजे हे झालं ट्रू. इथे फर्स्ट फॉल्स आहे, सेकंड ट्रू आहे. फॉल्स फर्स्ट ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे. इथे काय झालं, फॉल्स. म्हणजे तुमचा आलेला पुढचा ट्रूथ टेबल काय येतोय, टी एफ एफ टी. आता फिफ्थ नंबरचा असलेला कॉलम आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू. इथे काय, फर्स्ट निगेशन पी बाय कंडिशनल सिंगल कंडिशनल ब्रॅकेट मध्ये क्यू बाय कंडिशनल पी. मग ह्या कंडिशनल चॉईस असेल तर एक सिंपल इक्वेशन आपण सांगितलं होतं तिथं की कंडिशनलच्या वेळेस फर्स्ट सेंटेन्स ट्रू आणि सेकंड सेंटेन्स जर फॉल्स असेल तर आलेलं स्टेटमेंट्स हे फॉल्स येतं. एनीवाईज रिमेनिंग स्टेटमेंट्स हे ट्रू असतं. म्हणजे इथे कंडिशनलची डायरेक्शन डिपेंडेंस आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, तर तुमचं स्टेटमेंट्स काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. पण जर पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तरी तुमचं स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू येते. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे फक्त कंडिशनल प्रोसेसमध्ये किंवा सिंगल इम्प्लिकेशन प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा की तुम्ही कुठून कुठे चालल्या. बाकीच्या चारही कंडिशनमध्ये ह्याचा एवढा यूज होत नाही किंवा ते निग्लेक्ट केलं तरी चालेल. पण सिंगल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल असेल तर तिथे आपल्याला त्याचा विचार करावा. म्हणजे फर्स्ट काय, एफ टी टी एफ एफ टी. आता इथे टी एफ पण सांगताना काय सांगितले, जर फर्स्ट टी असेल आणि सेकंड एफ असेल तर तो काय येतो, एफ येतो. आणि लास्ट टी टी टी. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्या कंडिशन नंतर आलेलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही काय. समजलं. इथे आपण तीन यांनी घेतलेले होते, तीन प्रोसेस घेतलं होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण नंबर ऑफ स्टेटमेंट सॉल्व. आपण आता तीन स्टेटमेंट्स घेऊ, पी क्यू अँड आर. इथे पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू कंजंक्शन इथे आपल्याला असलेला स्टेटमेंट पॅटर्न काय, पी कंडिशनल इन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन इन कर्ल ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर. इथे या नंबर ऑफ स्टेटमेंट. नंबर ऑफ स्टेटमेंट काय, पी क्यू अँड आर 3. या नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी, किती कनेक्टिव्हिटी आहे, 1 2 आणि 3. तुमची नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आलेले, 3 आलेले, 1 2 आणि 3. आता आपल्याला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम फाइंड आउट करायचे. तर नंबर ऑफ रोज साठी असलेला फॉर्म्युला काय, 2 raised to number of statements means 2 raised to 3 is equal to 8. म्हणजे तुमचे असलेले रोज किती येणार आहे, 8 येणार आहे. आणि नंबर ऑफ कॉलम
addition of number of statements plus number of connectivity means m plus number of rows घेतले 8, number of columns, addition of number of statements and number of connectivity 3 plus 3 is equal to 6. आता इथे आपण टेबल ड्रॉ करू. आता नंबर ऑफ रोज 8 आहे आणि प्रोसेस साठी 1 असे एकूण 9 रोज आपण ड्रॉ केले. 1 2 3 4 5 6 7 8 आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत आपले 6 आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे 7. फर्स्ट पी क्यू आर इथे आता आपण त्यांचे ट्रुथ व्हॅल्यू इथे नंबर ऑफ रोज किती आहे 8 त्याच्या निगमेंट किती झाले 4 म्हणजे 4 टी येणार आणि 4 false. 4 times write down the t and after 4 times write down the false. Next q तर इथे त्याच्या निगमेंट म्हणजे किती झाले 4 चे निगमेंट 2 अल्टरनेटली 2 times true and false. पुढच्या आला त्याच्या निगमेंट म्हणजे 2 चे निगमेंट मीन्स अल्टरनेटली t and f. हे काय झाले आपले स्टेटमेंट्स असलेले ट्रुथ व्हॅल्यू. आता आपल्याला कनेक्टिव्हिटी प्रोसेस करायची. आता कनेक्टिव्हिटी मध्ये LHS ला एकच p आहे पण RHS ला स्क्वेअर ब्रॅकेट आणि कर्व ब्रॅकेट. आधी आतला ब्रॅकेट सॉल्व्ह होणार मीन्स q कंजंक्शन r q आणि r चं असलेलं कंजंक्शन. मग कंजंक्शन मध्ये आपण काय सांगतो एनी वन सेंटेन्स इज फॉल्स स्टेटमेंट्स इज म्हणजे तुमचा एनी वन सेंटेन्स जर फॉल्स असेल तर ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स आहे आणि ते दोन्ही ट्रू आहे. इथे काय आलं ट्रू इथे f आहे इथे f आहे इथे दोन्ही f आहे इथे दोन्ही t आहे इथे पुन्हा ट्रू आलं इथे f आहे इथे f आहे आणि इथे दोन्ही f म्हणजे इथे फर्स्ट आणि फिफ्थ नंबरला काय येतोय फक्त ट्रू येतोय बाकी सगळ्या ठिकाणी काय येणार फॉल्स येणार आहे बाय द कंजंक्शन प्रॉपर्टी. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट झाल्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय आहे हा संपूर्ण ब्रॅकेटचं आहे हे सेपरेट नाही करत आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आपण. ब्रॅकेट पाहिलं ब्रॅकेटचं निगेशन सेम प्रॉपर्टी ऑफ निगेशन. आता ह्याच्यासाठी आपण एक कन्सिडर करू. मग ह्या निगेशनची प्रॉपर्टी काय सांगते तर ट्रू असेल तर फॉल्स होणार आणि फॉल्स असेल तर ट्रू होणार. म्हणजे इथे ट्रू आहे आणि ह्याचं निगेशन केलं तर फॉल्स याचं निगेशन केलं तर ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. म्हणजे इथे काय झालं फर्स्ट अँड फिफ्थ नंबर फॉल्स झाले रिमेनिंग नंबरचे ट्रूथ व्हॅल्यू काय आली आपली ट्रू आली. इथे प्रोसेस करताना संपूर्ण ब्रॅकेटचा विचार करायचा. आता लास्ट काय पी कंडिशनल स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन क्यू कंजंक्शन आर. आता ह्या संपूर्ण ब्रॅकेटचं आपल्याला एक ट्रुथ व्हॅल्यू मिळाली. ते जरी आपल्या 2 कनेक्टिव्हिटी आणि 2 स्टेटमेंट असले तर चौघांची प्रोसेस करून आपल्याला एक उत्तर मिळालेलं आहे. त्या एकाचं p शी असलेली रिलेशन पाहिजे किंवा त्याचं असलेलं आपल्याला पॅटर्न शोधून काढायचं. आता p फर्स्ट आहे कंडिशन दिस कॉलम किंवा फिफ्थ नंबर कॉलम. मग कंडिशनल काय सांगते फर्स्ट सेंटेन्स
ट्रू असेल आणि सेकंड सेंटेन्स जर फॉल्स असेल तरच तिथे फॉल्स लिहायचं, नाही तर सगळीकडे काय लिहायचं ट्रू. म्हणजे इथे आपल्याला कंडिशन इम्पॉर्टंट स्टेटमेंट ट्रू टू फॉल्स हेच फॉल्स येणार. इथे ट्रू 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 आलं, इथे ट्रू 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 आलं, इथे ट्रू ट्रू, इथे सुद्धा ट्रू आलं, इथेही फॉल्स आहे, इथेही फॉल्स आहे. म्हणजे इथे ट्रू आलं, इथे फॉल्स, इथे ट्रू ट्रू आलं, इथे फॉल्स, इथे ट्रू ट्रू आलं, इथे फॉल्स, इथे ट्रू म्हणजे ट्रू आलं. तर इथे फक्त एकच काय येतोय फॉल्स येतोय, बाकी सगळ्याचे सगळे काय येतात ट्रूथ येतात. इथे लक्षात ठेवताना एक लक्षात ठेवायचं, जर पहिला टी असेल आणि दुसरा एफ असेल तरच एफ लिहायचा, नाही तर बाकी सगळीकडे काय लिहायचा टी लिहायचा. समजलंय? जर 2 असेल तर कोणत्या प्रोसेसने टेबल बनवायचा, 3 असेल तर कोणत्या प्रोसेसने टेबल बनवायचा. हा सिंपल स्ट्रक्चर आहे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स ड्रॉ करण्याचा. लॉजिकल मॅथमॅटिकल लॉजिक्स मध्ये जर तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न समजले असेल तरच पुढचे टाईपचे आपल्याला एक्झाम्पल म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स असेल. तर आता आपण सेकंड पॅटर्न पाहणार आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता इक्विव्हॅलन्स या शब्दाचा अर्थ इक्वल म्हणजे लॉजिकल इक्वल असलेले आपल्याला काय दाखवायचे पॅटर्न दाखवायचे. जी आपण लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न साठी केली होती तीच सेम प्रोसेस लॉजिकल इक्विव्हॅलन्स साठी करा. मग तिथे आपल्याला 2 पॅटर्न असतील, त्या 2 पॅटर्न सारखे आहेत की नाही ते आपल्याला काय करायचे प्रूव्ह करून दाखवायचं. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. निगेशन P कंजंक्शन Q इक्विव्हॅलन्स सिम्बॉल. निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. आता इथे आपण मगाशी जो रूल अप्लाय केला होता नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलमचा तो इथे अप्लाय होतो. इथे आपल्याला एक जास्त घ्यावं लागेल किंवा एक कमी होईल, त्याच्याच नियरली येणार, पण ते नियरली येताना एक कमी किंवा एक जास्त ह्या प्रोसेस मध्ये असतात. आता इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत या नंबर ऑफ स्टेटमेंट ते किती आहेत आपले नंबर ऑफ स्टेटमेंट्स तर 2 आहे. आणि या नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी आपल्याला 1 2 3 4 आणि 5 हे किती आले 5 बरोबर. आता ह्या नंबर ऑफ स्टेटमेंट्स आणि नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी आपल्याला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम कळतात. मग नंबर ऑफ रोज चा फॉर्म्युला काय आहे 2 raised to number of statements means 2 raised to 2 is equal to 4 and number of columns addition of number of statements plus number of connectivities n plus n is equal to 2 plus 5 is equal to 7. म्हणजे नंबर ऑफ कॉलम तुमचे 7 येणार आहे, नंबर ऑफ रोज हे तुमचे काय येणार आहे 4 येणार आहे. नंबर ऑफ कॉलम एखाद्या स्टेटमेंटच्या वेळेस किंवा प्रोसेसच्या वेळेस कमी किंवा जास्त होतो आणि आपण नंबर ऑफ रो ड्रॉ करू. आता इथे 1 2 3 आणि 4 हे झाले आपले नंबर ऑफ रोज. आता या नंबर ऑफ रोज मध्ये अजून 2 रोज ऍड करायचे. ते 2 रोज काय ऍड करायचे एक प्रोसेस साठी आणि दुसरा त्यांना आपण नंबर देणार आहे. आपण त्यांना नंबर देणार त्यासाठी आपल्याला जे काय तुमचे नंबर ऑफ रोज असतील त्याच्यामध्ये 2 रोज काय करायचे ऍड करायचे.
1 2 3 4 5 6 आणि 7 इथे आला P इथे आला Q P आता इथे नंबर ऑफ रोज 2 आहे म्हणजे 4 आलं त्याच्याने मी 2 झालं दोनदा T दोनदा फॉल्स त्याच्या पुढचा कॉलम निम्मा येतो अल्टरनेटली T आणि Q आता प्रोसेस करताना पहिली LHS ची करा नंतर RHS ची करा आता LHS मध्ये फर्स्ट ब्रॅकेट आहे नंतर निगेशन म्हणजे फर्स्ट P कंजंक्शन P कंजंक्शन Q ची प्रॉपर्टी काय सांगते एनी वन स्टेटमेंट इज फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स तिथे दोन्ही ट्रू आहे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली इथे एक फॉल्स आहे इथे एक फॉल्स आहे इथे दोन्ही फॉल्स आहे बरोबर फोर्थ नंबरला काय येणार निगेशन ब्रॅकेट P कंजंक्शन Q म्हणजे ह्या संपूर्ण ब्रॅकेटचं निगेशन करायचं निगेशनची प्रोसेस काय सांगते तर ट्रू असेल तर फॉल्स होणार आणि फॉल्स असेल तर ट्रू होणार जे ट्रू आहे ते फॉल्स आहे ते फॉल्स आहे ट्रू ट्रू ही संपूर्ण तुमची LHS ची प्रोसेस झाली आता आपण RHS कडे काय सेपरेट निगेशन P आहे आणि सेपरेट निगेशन Q आहे म्हणजे इथे आपल्याला निगेशन P घ्यावं लागेल इथे आपल्याला निगेशन Q घ्यावं लागेल निगेशन P काय त्या P चं निगेशन आता इथे नंबर ऑफ कॉलमचा आपल्याला प्रश्न बरोबर मग इथे T चं काय झालं इथल्या T चं इथल्या F चं T इथल्या F चं निगेशन Q T चा F होणार F चा T होणार T चा F आणि F चा आता ह्या दोघांची प्रोसेस आहे निगेशन P डिसजंक्शन निगेशन तर डिसजंक्शनची प्रॉपर्टीज काय सांगते आपल्याला एनी वन स्टेटमेंट इज ट्रू ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू म्हणजे एक जरी T असेल तर T येणार तर ह्या दोघांमध्ये हे दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे इथे फॉल्स आला इथे एक फॉल्स आहे इथे एक ट्रू आहे म्हणजे ट्रू आला इथे ट्रू इथे एक ट्रू आहे इथे दोन्ही ट्रू आहे तर आपल्याला इक्विव्हॅलन्स कोणाचा पाहायचा आहे नंबर ऑफ 4 आणि नंबर ऑफ 7 जर तुम्ही नंबर ऑफ 4 कॉलम पाहिला तर हा LHS आहे नंबर ऑफ 7 कॉलम पाहिला तर हा RHS आहे मग नंबर ऑफ 4 आणि नंबर ऑफ 7 कॉलम ऑब्झर्व दॅट number of 4 column and number of 7 number column is truth value same or equal is truth value are same or इक्वल आहे तर तुम्हाला काय दिसते इथे 4 आणि 7 च्या ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत सारख्या आहेत देअरफॉर हा इथे स्टेटमेंट P कंजंक्शन Q इक्विव्हॅलन्स निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q हे आपलं काय झालं लॉजिकली इक्विव्हॅलंट झालं जर समजा हे नसतील आले तर आपण काय म्हणणार इज डज नॉट सेम काय झालं निगेशन ब्रॅकेट P कंजंक्शन Q नॉट इक्वल टू निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q द सिंपल ते तुम्हाला होतं सेंटेन्स स्टेटमेंट लिहायचं तुमच्या वर्ड मध्ये लिहायचं तर ऑब्झर्व दॅट नंबर ऑफ 4 कॉलम अँड नंबर ऑफ 7 कॉलम इज इक्वल किंवा इक्विव्हॅलंट देअरफॉर दिस स्टेटमेंट इज आल्सो इक्वल अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजेल P single negation Q equivalence negation P disjunction Q equivalence negation Q single negation P आता ह्या एक्झाम्पल मध्ये दोनदा आपण इक्विव्हॅलन्स घेतले याच्या आधी फक्त एकच इक्विव्हॅलन्स होते तर डबल इक्विव्हॅलन्स आहे म्हणजे फक्त आपलं नंबर ऑफ कॉलमची संख्या वाढेल आता पुन्हा या P
नंबर ऑफ स्टेटमेंट. तर नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत आपल्याकडे? 2 आहे, P आणि Q. या नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी. तर नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. आता इथे या कनेक्टिव्हिटी मध्ये एक कनेक्टिव्हिटी ही डबल होते, म्हणजे निगेशन P आणि निगेशन ही कनेक्टिव्हिटी डबल होणार. ते आपण एकदाच घेतली तरी चालेल. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे आपले नंबर ऑफ रोज हे काय असतात? 2 raised to number of statements means 2 raised to 2 is equal to 4. पण number of column हे काय आहे? addition of number of statement plus number of connectivity means 2 plus number of connectivity किती आहे? 6 is equal to 8. पण ह्याच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणजे आपला एक नंबर ऑफ कॉलम्स काय होणार आहे? कमी होणार. तरी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एकात जास्त होईल किंवा कमी होईल. इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स. तर नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? 1 आणि 2. ते कोणते? P and Q. इथे 1 2 3 आणि 4 जे आपले नंबर ऑफ रोज होणार आहेत. नंबर ऑफ कॉलम किती आहेत? 8. 1 2 3 4 5 6. आणि हा डबल असल्यामुळे एक नंबर ऑफ कॉलमला काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त 7च नंबर ऑफ कॉलम लागणार आहे आणि एक कनेक्टिव्हिटी आपली रिपीट होते. ती आपण यूज केली तरी चालेल. आता इथे 2 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे तिथे असलेले ट्रूथ व्हॅल्यू 4 ला द्यायचे. पहिल्यांदा 2 नंतर 2 नंतर त्याला अल्टरनेटली. आता फर्स्ट प्रोसेस P सिंगल इम्प्लिकेशन Q. आता P जर सिंगल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल असेल तर आपण काय सांगतो? जर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल तरच आपला आन्सर काय येतो? फॉल्स येतो. अदरवाइज ट्रू ट्रू ट्रू. फर्स्ट झालं. तर सेकंड मध्ये निगेशन P डिसजंक्शन Q. म्हणजे इथे निगेशन P ची प्रोसेस झाली पाहिजे. म्हणून निगेशन P काय सांगतो? जर ट्रू असेल तर फॉल्स येणार आणि फॉल्स असेल तर ट्रू येणार. हे झाले आपली निगेशनची कंडिशन. फिर निगेशन P डिसजंक्शन Q. आता हा निगेशन P तो कुणाशी डिसजंक्शन झालं तर काय होईल? म्हणजे 4th नंबर आणि 2 नंबरचा आपल्याला रिलेशन आहे. मग डिसजंक्शन मध्ये काय सांगतो? एनी स्टेटमेंट इज ट्रू. एनी वन स्टेटमेंट इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. आता इथे T आहे, इथे F, इथे F म्हणजे हा F झाला. इथे T, इथे T म्हणजे हा T झाला. इथे T आहे म्हणजे हा T झाला. बरोबर? म्हणजे झालं आपला सेकंड. आता लास्ट मध्ये थर्ड मध्ये निगेशन P सिंगल इम्प्लिकेशन निगेशन. तर निगेशन P आपण ऑलरेडी काढलेलं आहे. फक्त आपल्याला काढायचं आहे काय? निगेशन Q. तर निगेशन Q म्हणजे ह्याचं T चा F होणार, F चा T होणार, F T. आणि 7 नंबर निगेशन Q सिंगल इम्प्लिकेशन निगेशन P. आता हा सिंगल इम्प्लिकेशनला किंवा कंडिशनलला पहिल्यांदा निगेशन Q चा विचार करून निगेशन P कडे जायचं. म्हणजे 6 सिंगल इम्प्लिकेशन 4. आता तिथे आपण काय सांगतो? सिंगल इम्प्लिकेशन मध्ये जर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल तरच रिलेशन फॉल्स आहे.
इथे एफ आहे, इथे एफ आहे, म्हणजे हे ट्रू झालं. इथे फर्स्ट ट्रू आहे आणि सेकंड फॉल्स आहे, म्हणजे हे फॉल्स झालं. इथे फॉल्स आहे, हे ट्रू आहे, म्हणजे हे पण ट्रू झालं. हे दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे हे पण ट्रू झालं. तर आपल्या कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 हे जर पाहिले तर तिन्हीच्या तिन्ही टी एफ टी टी मीन्स therefore column number 3, 5 and 7 are identical or truth value is same. Therefore P single implication Q equivalence negation P disjunction Q equivalence negation Q single implication negation P हे आपलं काय होतं ट्रू होतं. हे आपण ट्रू करून दाखवलं जर आपल्याकडे 3 आयडेंटिकल इक्वेशन असेल तर. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. P by conditional Q equivalent P single implication Q conjunction Q single implication P ह्याचं इक्विव्हॅलन्स आपल्याला हे जिथे पुन्हा नंबर ऑफ स्टेटमेंट किती P आणि Q म्हणजे 2. नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी 1 2 3 आणि 4 म्हणजे नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी जर आपल्याकडे 4 तर नंबर ऑफ रोज काय येणार 2 raised to n means 2 raised to 50 is equal to 4 and number of connectivity n plus n means 2 plus 4 is equal to 6. तर आपला नंबर ऑफ रोज 4 आहे आणि नंबर ऑफ कॉलम 6. एक 2 3 4 5 आणि 7. इथे P इथे Q T T F F T F T F. आता फर्स्ट काय येईल जस्ट P डबल इम्प्लिकेशन Q. आता P डबल इम्प्लिकेशन Q असेल तर बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन मध्ये आपण सांगितलं जेव्हा दोन्ही स्टेटमेंट हे सारखे असतील म्हणजे ट्रू किंवा फॉल्स तेव्हाच तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय येते ट्रू येते अदरवाइज फॉल्स. म्हणजे बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू और T. सेकंड RHS ना P सिंगल इम्प्लिकेशन Q P single implication Q T T T T F F F T T F F T here Q single implication. आता Q कडून F कडे P कडे जायचं मग इथे T T T F T T T F F and F F इथे फर्स्ट स्टेटमेंट इम्पॉर्टन्स आहे सिंगल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल साठी फर्स्ट स्टेटमेंट इम्पॉर्टन्स आहे त्यानुसार रिलेशन बदलतात आणि पुढे P सिंगल इम्प्लिकेशन Q कंजंक्शन Q सिंगल इम्प्लिकेशन. तर कंजंक्शन मध्ये आपण काय सांगतो ज्यावेळेस दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू म्हणजे इथे ट्रू 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 फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स अगेन ट्रू 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 means column number 3
and column number 6 हे identical कसे same P F F P. Therefore column number 3 and 6 are identical. Therefore P double implication Q equivalent P single implication Q conjunction Q single implication P हे आपलं सिंपल प्रोसेस होते. कळलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय येते. जसं आपण दोन स्टेटमेंटचे घेतले तसंच तीन स्टेटमेंटचे सुद्धा तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स येते. ज्यावेळेस तीन स्टेटमेंटचे लॉजिकल इक्विव्हॅलन्स असेल त्यावेळेस इथे P Q आणि R म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती होणार आहे तुमचे 3 होणार आहे. तर नंबर ऑफ रोज काय होणार 2�3 म्हणजे 8 होणार आणि 8 जर असतील नंबर ऑफ रोज तर ट्रूथ व्हॅल्यू आपण पहिले 4T नंतर 4 पुढच्या कॉलम साठी 2 चा ग्रुप करतो आणि तिसऱ्या कॉलम साठी 1 चा. तेच मेथड आपल्याला एक्झाम्पल काय करायचे सॉल्व